कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी पुस्तकातून दाखव ना आता काय ऐकायचं काय समजते काय जेम्स बॉन्ड इज स्मार्ट गाय गाय जेम्स बॉन्डला गाय आवडायच्या वाच ना कळेल तुम्हाला लाईनीतच तुम्हाला समजलं गाय आवडतात पुढचं वाचल्यावर कळेल ना आपल्याला आवाज आफ्टर 2 months custody judge recommend her bail आलं लक्षात कोर्ट मध्ये ना जज ते सांगत होता तुम्ही बैल आहेत म्हणून जी व्हेरी टेस्टिंग लागे मी धावत पळत जाईन पण तेल नॉट उकळीन म्हणून वेळ लागेल सगळ्या शब्दाला किंग लावलं की इंग्लिश शब्द तयार होतो काय अरे बाबा त्यामध्ये इंग्लिश वर्डचा वापर करायचा मग मला सांग भजीला काय म्हणतात हे भजीला ते हे म्हणतात काय 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 भजीच म्हणतात पण बोलायचं कसं असतं माहितीये का आय एम गोइंग अँड सिंग अँड दिसिंग बटाटे पाव मॅन बटाटे पाव मॅन ते बटाटे वडवाला रे वडेवाला हा, मग मच्छीवाल्याला काय म्हणणार फिश मॅन फिश मॅन हो हा आता बघा आता परवाच्या दिवशी काय झालं काय रस्त्यावर एका कुत्र्याने सू केली हा त्याच्यावर एक माणूस उभा होता मग त्याला काय म्हणणार सुपरमॅन तू वरती उभा होता ना मग कोळ्याला काय म्हणणार स्पायडर स्पायडर हा आणि मग कोळ्यावर कोळी असेल त्याला स्पायडरमॅन अरे कोळ्याबरोबर एखादा माणूस उभा असेल तर त्याला स्पायडरमॅन म्हणणार शिकलास अरे मग माझी आई म्हणायची पक्या तुझी स्मरणशक्ती किती चांगली आहे सगळी लोक म्हणायची तू आईवर गेलायस आणि आई कोणावर गेलीये वर गेली वर गेली जाऊ द्या आपण आता काय शिकलो माहितीये का आपण आता व्यवहारात डेलीच्या व्यवहारात इंग्रजी शब्द वापरायला लागलो बरोबर आहे की नाही पण एक सांग काय तू हे सगळं शिकलास कुठून रे आणि माझा मामा होता ना तो हायफाय हॉटेलात वेटर होता काय बोलतो हा तो टाय लावायचा आणि फाडफाड इंग्रजी बोलायचा मग हल्ली कुठे आहे टायफॉइडने मेला जाऊ दे गॉड त्याच्या आत्म्याला सायलेन्सर देऊ म्हणजे गॉड ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देऊ. ही कोण शांती सीताराम भाऊ ही यांच्या मामा बरोबर होती या तुमचे फीट आमच्या हाऊसिंगला लागेल. अरे काय इंग्रजी आहे मला तर फिट येईल जाऊ दे शीट, शीट, शीट. ओ शिट 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 कुठे मग सीट म्हणजे बसा. अच्छा हे शिट काय मला वाटतं कोंबडीचं शिट काय मग बॅटिंग करीन. बॅटिंग म्हणजे त्यांना इटिंग म्हणायचं काय खाणार का असं म्हणायचं. अरे तुमचं हे हायफाय इंग्लिश ना माझ्या ना डोक्यावरून जात आहे मला समजेल असं मराठीत बोला रे नाही, काय काम काय होतं तुमचं कशाला आला तुम्ही इथे. अरे तो सत्तू सडेलाय ना तो जेल मधून पळालाय त्याची जर खबर लागली तर मला लगेच कळवा. डोंट वरी हरी हरी म्हणजे लवकर हल्ली सगळं इंग्लिशचं वातावरण आमच्या घरात चालेल. हरी हरी अरे वा हे जेम्स बॉन्डचं पुस्तक कोणाचं आहे. बॉसने आणलं इंग्लिश पुस्तक वाचायला समजत नाही तरी. नाही मला खूप आवडतं जेम्स बॉन्डचं पुस्तक वाचायला.
मग तुम्ही घेऊन जा ना. बरं. मला समजल्यावर आम्हाला समजवा. चालेल 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 ठीक आहे. चला मग ते एवढं लक्षात ठेवा ते. हो. तू सडेला दिसला का तुम्हाला कळवतो. बरोबर बरोबर. जाऊन दे तुम्ही बॅटिंग मी पण करतोय बॅटिंग. काय वाचताय किरकिरे? किरकिरे काय वाचताय तुम्ही? काय ते पुस्तकात? मल्टिपल पर्सनॅलिटी. मॅडम, एकाच माणसात 2 माणसं असतात. हे पुस्तक वाचताय तुम्ही? अरे देवा, कठीण आहे. माहितीये तुम्हाला? माहितीये ना मला. तुमच्यात आहेत ना 2 माणसं. एक माणूस आहे जो खूप काम करतो आणि एक माणूस आहे जो अजिबात काम करत नाही. काहीतरीच काय मॅडम. नाही तर काय, एक माणूस आहे ना प्रमोशनचं स्वप्न बघतो की नाही? हा, आणि एक माणूस लग्नाचं स्वप्न बघतो. बघणारच ना मॅडम, लग्नच होत नाही माझं. हो, कसं होणार किरकिरे? हो, तुम्ही परिपूर्ण स्त्री शोधायला गेला तर तुमचं लग्न कसं होणार किरकिरे? प्रत्येकात काहीतरी कमी दोष असतात. मॅडम आता तुम्हीच माझ्यासाठी मुलगी बघा. बघेन ना, पण त्याआधी तुमच्यातली मल्टिपल पर्सनॅलिटी आहे ना, ती आधी गेली पाहिजे. हा, माझ्यात नाही हो मल्टिपल पर्सनॅलिटी. म्हणजे काय, काही काही लोकांच्यात असते. म्हणजे कसं ते झोपेत चालतात बोलतात, त्यांच्या बाबतीत हे घडतं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? जे झोपेत चालतात किंवा बोलतात त्यांच्यात हे प्रमाण असतं. हा, हळूहळू वाढायला जातं. तो माणूस दुसराच माणूस बनून जातो. म्हणजे बघा आता मी किरकिरे. म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही किरकिरे नव्हतात की काय? नाही म्हणजे मी समजा म्हटलं. बर, बोला. म्हणजे बघा, मी कसा साधा सरळ सज्जन माणूस. माझ्यातला तो दुसरा चोर असेल, दरोडेखोर असेल, व्यसनी असेल, मुलींना पटवणार असेल. तो तुमच्याकडे येऊन म्हणेल, हाय डार्लिंग, यू आर लुकिंग सो स्मार्ट. डेटवर येते का? मॅडम, मी फक्त एक्सप्लेन करत होतो. सॉरी किरकिरे, सॉरी म्हटलं ना. बाहेर आवाज ऐकला असेल. बाहेर कसा जाऊ? आपण या पुस्तकाविषयी बोलूया. मॅडम लालतो नाही घ्यायचंय. नाही मारणार किरकिरे, प्रॉमिस. कदाचित तो माणूस वेगळाच असू शकतो. गप्पा बसणारा, काही न बोलणारा आणि वेळ आल्यावर जीव घेणारा. हो, काय तर मॅडम, आपल्या आतल्या मनात जे चाललेलं असतं ना, ते असं अंतर्मन आणि बाहेरमन यांची ढळाढळ होते आणि मग हे असं घडतं. असं कसं असेल किरकिरे? आता आमचे हेच बघा ना, कितीतरी वेळा ते झोपेत नसे ओरडतात आणि उठतात, वाचवा वाचवा, मारलं मारलं. विचारलं की ते सांगतात, मी ह्या गुंडाला मारलं, मी असं केलं, मी तसं केलं. पण प्रत्यक्षात असं काही नसतं, ते स्वप्न पाहत असतात. मॅडम, हीच तर सुरुवात आहे. आतला माणूस बाहेर येईल. त्याला सांभाळून द्या मॅडम. तेरे मस्त मस्त दोन अहो काय? रिश्ते में तो हम तुम्हारे पति लगते हैं. नाम है सीताराम है.
हे काय चाललंय हँग हँग थोडासा चेंज. चेंज हो. आणि हा असा हा तूच तर म्हणालीस ना की जरा रोमॅन्टिक व्हा म्हणून थोडासा हा चेंज. सायली तुझ्यासाठी मी चटरी पटरी शर्ट घालू. तुम्ही आणि चट्टरी पट्टरी शर्ट नको, कंदील दिसाल आहात ना तसे साधे सरळ सोपे बऱ्यात. मला दुसरा नको. दुसरा कोण? दुसरे तुम्हीच. ए काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. अहो असं काय करताय? माझा पहिला नवरा, माझा दुसरा नवरा, माझा तिसरा नवरा, माझा चौथा नवरा, बस पुरे सगळे तुम्हीच आहात. म्हणजे राज्या राजा कोण आहे रे तिकडे? कोणी नाही. या झोप. नाहीये, मी उगाचच असा फील हो, घेतला हो, राजाचा. हो. या घोड्यावर उतरलात का? हो, उतरतो. चल. हा कधी काय काय सुचेल यांना त्यालाच ठाऊ. डायना डायना अरे बापरे. वेक अप डायना वेक अप वेक अप. यू आर लुकिंग सो स्मार्ट. कम विथ मी इन न्यू वर्ल्ड. कोण आहात तुम्ही? I am Bond. James Bond. Come on. Come on, Diana. Come on. झोपा हा जेम्स बॉन्ड. झोपा आधी. Diana. हो डायना आली आहे. Come with me. हो आली आहे. डायना You आली आहे. are झोपा. beautiful. हो इंग्लिश जेम्स बॉन्ड. झोपा झोपा. इंग्लिश बोलायला लागले. नाही आता यांच्या मनात जेम्स बॉन्ड आहे. मला असं वाटलं होतं की माझा नवरा कसा दिसायला ना साधा भोळा तसाच आहे. नाही यांच्या मनात तर जेम्स बॉन्ड आहे. मुलींना पटवणारा जेम्स बॉन्ड. उद्या उठा सकाळी लवकर टाकते जेम्स बॉन्ड. डायना सायली हे काय केलंस? तुमच्यातला जेम्स बाहेर काढते. माझ्यातला जेम्स? हो मल्टिपल पर्सनॅलिटी. हे काय असतं? मला फक्त म्युन्सिपालिटी फक्त माहित होतं. मला माहितीये तुमच्यात एक ना जेम्स जडलाय. त्याला ना असे चावट चाळे करायला आवडतात. मुलींना पटवायला आवडतंय. मला माहितीये सगळं. अगं सायली मी असं काही केलेलं नाहीये ग. हो मग तुम्ही काल रात्री मला डायना कसं म्हणालात? डायना? अगं एक वेळ मी तुला डार्लिंग म्हणेन. डायना कसं काय म्हणेन तुला मी? तुम्ही म्हणालात यू लुकिंग सो स्मार्ट. कम विथ मी. डायना म्हणालात मला. चक्क इंग्लिश बोललो मी. आणि ते सुद्धा चक्क बरोबर बोललात. मला माहितीये तुमच्या तो जेम्स दडलाय ना तो चाळे करतो आणि मला ती. अरे काय चाललंय काय मगाचपासून तुझा जेम्स जेम्स हा कोण आहे जेम्स? जेम्स बॉन्ड. जेम्स बॉन्ड? अगं हे बघ माझ्या अंगात असा कोणीही जेम्स बॉन्ड दडलेला नाहीये. खोटं बोलताय तुम्ही. अगं हो नाही मी खरं बोलतोय. अगं काल ना तो बंड्या कोल्हे ना त्यांनी मला जेम्स बॉन्डची कादंबरी वाचायला दिली होती. त्यामुळे कदाचित झोपताना मी बडबडत असेन. खरं सांगता तुम्ही? आई शपथ सायली तुझी शपथ घेऊन सांगतोय. वाटल्यास मी तुला कादंबरी दाखवतो. नाही नको माझा विश्वास आहे तुमच्यावर. सॉरी तुम्हाला चटका दिला. मग केवढा सॉरी ना सॉरी. ओके 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 अगं माझी राणी ती वहिनी आले. तिला ना आत्ताच हाक मारायची होती. कावळ्याच्या तोंडात वहिनी. वहिनी काय ग का आरडाओरडा करतेस? काय झालं? अगं माझी छोटी बॅग मिळत नाहीये. वेंदळेस नीट बघ. अरे यातच ठेवली होती मी झोपताना. स्वतःची वस्तू बरोबर ठेवायची असतात हो की नाही ग सायली? हो ना दे बघते मी. माझे शूज कुठे आहेत? घ्या त्या कोपऱ्यात ठेवलेत. याला म्हणतात बायको कोपऱ्यात ठेवलेत. इथेच असेल नीट बघ. अगं सायली शूज गायब आहेत.
तुम्ही दोघे ना तितकेच वेंधळ्यात. आधी वस्तू कोपऱ्यात टाकायच्या आणि तर घरभर शोधायचं आणि माझ्या नावाने बोंबा बोंब. थांबा मी शोधून येते. लवकर. आता वस्तू ती बरोबर शोधून काढणार. नक्की ना? अरे बायकोवर विश्वास आहे माझा. अहो ऐकलत का? अहो ते माझे सगळे कॉस्मेटिक गायब आहेत. काय म्हणजे आपल्या घरात चोरी झाली? हळू बोल. म्हणजे आपल्या घरात चोरी झाली? पोलिसांच्या घरी चोरी झाली हे जर लोकांना कळलं ना तो लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडेल. अरे विश्वास गेला खड्ड्यात. आधी जाऊन त्या चोराला पकड आणि माझी पर्स आण. नाही 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 मला काय वाटतं माहितीये का, हा चोर नाही चोरणी आहे. कुणी कॉस्मेटिक का चोरेल मला सांगा. पण चोरणी शूज माझे कशाला चोरे? हो हे जरा विचित्रच काहीतरी. मी तर कसमच खातो. दादा अरे तो शपथ शपथ म्हणायचं होतं मला. त्या चोराला पकडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. का जाधव साहेब, चोऱ्या हल्ली वाढले? रात्री गस्त घालताना? डोळ्यात तेल घालून गस्त घालतो. हो, काल पॉकेट गेलं म्हणे तुमचं. नाही, कुणाला सांगू नका. SP साहेबांना काल झोपलेले आढळला तुम्ही. चुकून डोळा लागला. हो ना? पण पाकिटाचं सांगू नका, म्हणजे इज्जतीचा सवाल आहे. त्या चोराची काय हिंमत, डायरेक्ट पोलिसाच्या पाकिटात हात. तेच म्हणतो मी. धाव दे ना, झालं ना. पण ते सीताराम साहेबांना नका सांगू. अरे बाबा, साहेबांचं टेन्शन नको घेऊ रे. साहेबांना कळलं पण ना तर साहेब तुला काहीच करणार नाही. विचार का, मेनासारखे प्रेमळ आहे रे आपले साहेब. मग हे बघा आले. अरे वा, एकदम फ्रेश दिसताय तुम्ही. आजच आंघोळी केल्या त्यांनी. हो काय, म्हणून एवढा चेहरा उजळलाय. काय मग ड्युटी कशी झाली? साहेब, हा, मला काय कळलं? काय? हल्ली चोर पोलिसांना पण सोडत नाही. तुम्हाला समजलं? हो, रात्रीच समजलं. कुणाला सांगू नका. नाही, म्हणजे माझ्या इज्जतीचा सवाल आहे ना. साहेब, मी काय म्हणतो, साहेब शूज कुठे आहेत? चोरीला गेले. तुमचे शूज चोरीला गेले? अरे साहेबांचे शूज चोरीला या. अरे ये बरं, अख्ख्या जगाला सांग चोरीला गेले माझे शूज. ते नाही, पण तुमचे शूज का बसा? चोरीला गेले म्हणतोय, चोरीला गेले. पण काही इन्स्पेक्टरच्या घरात चोरी होते. म्हणजे यांच्या पुढे माझं काय? तुझं काय झालं? माझं पाकिट. अरे हे तर काहीच नाही. माझे शूज, रश्मीची पर्स आणि सायलीचं मेकअपचं साहित्य चोरीला गेलं. काय सांगताय साहेब? हळू बोल, हा तर लाऊड स्पीकरच आहे. हे पण चोराची जाम हिंमत झाली. साहेब तुम्ही खिडकी वगैरे उघडी ठेवून झोपलेला? नाही नाही नाही, मी बंद केली होती. अच्छा, मग चुकून दरवाजा उघडा राहिला असेल. अरे मी सगळंच बंद करून नाही, पण हा चोर आला खरा. पण मी शपथ घेतली त्या चोराला मी पकडणारच. पकडा साहेब, पकडा. मी सांगतो साहेब पकडा आणि त्याच्या माझं पाकिट पण पाकीट घ्या साहेब. हो, यांना न्या साहेब सोबत. 25 रुपये गेले. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हाट.